नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारा कांदा. हा कांदा एकदा बनवून ठेवून तुम्ही वर्ष दीड वर्ष आरामात वापरू शकता. कांदा बनवण्यासाठी हे बघा, या ठिकाणी शक्यतो मोठ्या साईजचेच कांदे घ्यायचे. हे बघा, या ठिकाणी मी निवडून असे मोठ्या साईजचे कांदे घेतले आहेत. जवळपास 20 किलो कांदा मी घेतला आहे. या कांद्यावरची सर्व साले पूर्णपणे मी काढून टाकली आहे, म्हणजे हा कापायला सोपा जातो. नंतर विळीच्या सहाय्याने कांद्याचे मधोमध 2 भाग करून घ्यायचे आणि नंतर हे बघा, हा जो पांढरा टोकाकडचा भाग आहे ना, तो सुद्धा काढून टाकायचा आणि उभ्या साईजमध्ये बारीक असा हा कांदा कट करून घ्यायचा. हे बघा, तुम्ही बघू शकता, या पद्धतीने मी कांदा कट करून घेतला आहे. अशाच प्रकारे मी सर्व कांदा चिरून घेतला आहे. या कांद्यावरचा पांढरा टोकाकडचा भाग काढल्यामुळे हा कांदा एकमेकांना चिटकून राहत नाही आणि असा लवकर मोकळा होतो. हे बघा, कांदा हा चिरल्यानंतर हाताने थोडासा असा मोकळा करून घ्यायचा. सर्व कांदा मी या 2 परातीमध्ये चिरून घेतला आहे. हा कांदा उन्हामध्ये वाळत टाकायचा आहे. त्यासाठी मी उन्हामध्ये प्लास्टिकचा एक कागद टाकला आहे. हा कांदा या कागदावर एकदम पसरून असा वाळत घालायचा. हे बघा, सर्व कांदा मी उन्हामध्ये असा पसरून टाकला आहे. ऊन जर जास्त कडक असेल ना, तर हा एका दिवसात वाळतो, नाहीतर 2 ते 3 दिवस लागतात वाळायला. ऊन जर कमी मिळालं तर कांदा काळा पडतो. हे बघा, हा कांदा तयार झाला आहे. हा मी फक्त 2 दिवस उन्हात वाळवला आहे. हा कांदा जर मिक्सरमध्ये बारीक केला ना, तर कांदा पावडर म्हणूनही वापरता येतो. हा कांदा मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी गॅसवर तेल तापत ठेवलं आहे. हा कांदा वाळलेला असल्यामुळे अर्ध्या मिनिटाच्या आत तळून तयार होतो. हा कांदा मसाल्यात सुद्धा वापरू शकता किंवा कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता. यामुळे स्वयंपाकाचा वेळही वाचतो आणि चवसुद्धा छान येते. हे बघा, तळल्यानंतर मस्त असा कुरकुरीत होतो. हा तळलेला कांदा बिर्याणी, पुलाव किंवा मसाले भातात टाकल्यानंतर मस्त असा लागतो. तसेच चिवड्यामध्ये सुद्धा वापरू शकता. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात अशा प्रकारे कांदा बनवून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.